पंढरपूर येथील आषाढी एकादशी यात्रा महोत्सवात सहभागी होण्याचे संस्थांचे हे 56वे वर्ष आहे। स्त्रीच्या पालखीत जवळपास 700 वारकऱ्यांसह टाळकरी वारकरी पताकाधारी हरिनामाच्या गजरात जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल नामाचा जप करीत संत नगरीतून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे। एकादशीला भुवेकुंड पंढरपूरच्या विठोबाची महायात्रा आषाढी कार्तिकी चैत्र व माघी अशा 4 एकादशीला पंढरपूरला भरते। जो नित्याने वारंवार पंढरपूरला जातो तो वारकरी होय। श्री संत गजानन महाराजांच्या पुनीत वास्तव्याने पावन झालेल्या शेगाव नगरीला विदर्भाचे पंढरपूर म्हणून गौरविले जाते। पंढरीनाथाच्या भेटीसाठी प्रत्यक्ष शेगावाच्या योगी गजाननाने हजारो वारक यांसह वारी केल्याचे दाखले मिळतात। त्यामुळे येथील वारीला असलेली परंपरा ही संतांनी दाखविलेल्या मार्गावर गेल्या 55 वर्षापासून अव्याहतपणे जपली जात आहे। ज्येष्ठ शुद्ध 2 जून रोजी महाराजांची पालखी सकाळी 7 वाजता विधिवत पूजन झाल्यानंतर विठोरायाच्या भेटीला मार्गस्थ होणार आहे। टाळ मृदंग वाजत गाजत शेकडो वारकरी हातात भागवत धर्माची पताका व मुखी हरी नामाचा गजर करीत स्त्रीच्या पालखीसह पंढरीची वाट धरतात। स्त्रीच्या दिंडीमध्ये पताकाधारी गायक मुंदकवाद सेवेकरी अशा एकूण 700 जणांचा समावेश राहणार आहे। परिवारासह चंद्रपूर आलेलो आहे। आम्ही खूप दिवसापासून या पालखीची यात्रा जी पंढरपूरला जी जाणार होती त्यासाठी आम्ही वाट बघत होतो आणि आज खूप चांगलं वाटलं। अतिशय चांगल्या वातावरणात आणि अतिशय माझं पूर्ण कुटुंब आहे, ही अरवा आहे, माझे सर्व या ठिकाणी आल्यानंतर एकदम खरंच साक्षात गजानन महाराजांचं आम्हाला दर्शन झालं। गजानन महाराजांनी एवढं सांगितलं की सगळ्यांना सुख समृद्धी आणि या भारत देशाला एक चांगलं शांततेचं जे राज्य सध्या जे चालू आहे ते एक चांगलं या ठिकाणी सर्वांना सद्बुद्धी देहो आणि सगळ्यांचं चांगलं कल्याण हो ही आम्ही सद्बुद्धी मागतो। दीपक कुलकर्णी जालना इथून आलेली आहे। गेली 30 वर्ष मी गजानन महाराजांच्या सेवेसाठी येते, दर्शनासाठी येते आणि माझ्यासोबत माझं कुटुंब पण असतं। गजानन महाराजांना म्हटलं की सर्व समाज हा सुखरूप आणि शांततेत जगू द्या आणि त्यांची काळजी घेण्यासाठी तुम्ही पाठीराखा म्हणून सतत उभे असता आणि मलाही खूप अनुभव आलेले आहेत की ते सतत आपल्या पाठीशी आहेत असं जाणीव होते आणि मग त्यामुळे आम्ही सुद्धा श्रद्धेने आमचा सतत सेवा करून मी मलकापूरून आलो आहे। मी दरवर्षीप्रमाणे येतो आणि दरवर्षी माझी वारी असते। मी महाराजांनी एक साकडं घाललं, सगळ्या जनतेला सुख समाधी द्या आणि पाणी चांगलं पडू द्या यावेळेस। जय गजानन महाराज। जन्मजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले दर्शन झाले। खरोखरच श्री गजानन महाराजांची लीला खूप अगाध आहे। आज महाराज पंढरपूरला जाण्यासाठी निघालेले आहे तेव्हा महाराजांना निरोप देण्यासाठी आम्ही त्यांना साश्रुनयनाने निरोप देत आहे। महाराज लवकर या, लवकर या। तसंच तुमच्या सर्व भक्तांकडे अतिशय लक्ष असतं। आपण जरी पंढरपूरला गेले तरी महाराज सर्व जगामध्ये आहे।